श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल हिवरे तालुका खानापूर. Hello students, hello everyone. Dear students of 8th class, today we are going to learn a new poem. The name of the poem is Try Again. Students, open your English textbook and see on page number 7. Unit number 2. The first poem is given there, 2.1, Try Again. Students, the meaning of the poem Try Again, that means in Marathi, पुन्हा प्रयत्न करूया, पुन्हा प्रयत्न करा. Okay students, now we are going to discuss about several activities. The first activity, chit chat activity. In this activity there are given several questions. Now we are going to discuss about questions and their answers. Okay students, now see the first question. What do you like, poems or stories? Now students, you try to give the answer of this question in Marathi. Now the meaning of this question is, विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला कविता आवडतात की तुम्हाला गोष्टी आवडतात. The answer of this question, I like both poem and stories. I like both poems and stories. Okay. See the second question. What kind of poems do you enjoy the most? म्हणजे कोणत्या प्रकारच्या कविता तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला आवडतात किंवा आनंद देतात? The answer of this question, I enjoy lyrical and detective poems most. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की मला आवडतात कोणत्या, की गाण्यास योग्य अशा कविता मला आवडतात किंवा उपदेशात्मक ज्या कविता आहेत अशा कविता मला आवडतात. See the third question. Do you think poems can inspire us? Students, the meaning of the word inspire, that means प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे. Do you think poems can inspire us? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की कविता या आपल्याला एक प्रकारच्या प्रेरणा, उत्तेजन देतात असं तुम्हाला वाटतं का? Yes, sure. I do think that poems inspires. Very nice. See the next, fourth question. Do you remember any such inspiring poem? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, do you remember? To remember means आठवणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारची एखादी प्रोत्साहन देणारी कविता तुम्हाला आठवते का? The answer of this question, Yes, I remember that inspiring poem, We Shall Overcome. Okay students, we just last year we learn in the 7th class, We Shall Overcome. Okay, I remember the inspiring poem. Just last year we learned in the 7th class the name of the poem, We Shall Overcome. Very good. And see the last question, next question. When did you learn or listen to it? मग आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचारले बघा. आता त्याचं उत्तरही मी सांगितलं की तुम्ही ही कविता तुम्ही केव्हा तुम्ही शिकलात आणि कुठल्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकलात? तर I learned it when I was in standard 7th. व्हेरी नाईस. तर मी शिकलो, केव्हा शिकलो? इयत्ता 7वी मध्ये असताना ती कविता मी
प्रोत्साहन देणारी, प्रेरणा देणारी अशी कविता मी शिकलो. अँड सी द लास्ट क्वेश्चन, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट, फ्रॉम दॅट पोएम. म्हणजे त्या कवितेमधून तुम्हाला कोणत्या संदेश तुम्हाला मिळतो. तर आपण आज 7वीमध्ये शिकलेलो आहे कोणता संदेश मिळतो. तर काय संदेश मिळतो बघा. द मेसेज फ्रॉम धिस पोएम. विच पोएम? वी शॅल ओव्हरकम. We get the message we get from this poem is that if we have faith in ourselves, we shall break through all the hurdles and make us free and live in पीस. म्हणजे आपल्याला काय संदेश मिळतो विद्यार्थी मित्रांनो त्या कवितेमधून, की आपण कसं राहिलं पाहिजे, शांत म्हणजे संयमानं आपण राहिलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला संदेश त्या कवितेमधून मिळतो. पहा, सी द नेक्स्ट लाईन, नेक्स्ट नंबर 1A. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 6 each. विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ बघा. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 6 each, everyone from the group should share an experience or a situation. आता एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव आणि सिच्युएशन म्हणजे प्रसंग. फेअर ॲट फर्स्ट ही ऑर सी एक्सपिरियन्स्ड फेल्युअर बट आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स अचिव्ड सक्सेस. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक अशी ॲक्टिव्हिटी आहे की आपण एक 6 विद्यार्थींचे गट या ठिकाणी करायचे आहेत आणि त्या गटामधील प्रत्येकानं काय करायचं आहे की सुरुवातीला मिळालेलं अपयश किंवा अनुभवलेलं अपयश आणि नंतर सातत्यपूर्ण अशा प्रयत्नांनी मिळवलेले यश याच्याबाबत काय करायचं आहे. गटामधील प्रत्येकाने आपले जे काय अनुभव आहेत ते अनुभव आपले काय करायचे त्या ठिकाणी शेअर करायचे आहेत. म्हणजे किंवा काय प्रसंग असतील आपले ते प्रसंग आपापसामध्ये आपण काय करायचे शेअर करायचे म्हणजे एकमेकाला सांगायचे आहेत. ओके स्टुडंट्स, तर या प्रश्नाचं जे आता उत्तर काय लिहिता त्यांना आपण चर्चा करायची या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. तर आपल्या मित्रांसोबत आपण याच्याविषयी चर्चा करू शकतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय अर्थ आहे की सुरुवातीला अनुभवलेलं अपयश, यश नाही, सुरुवातीला आपल्याला मिळालेलं अपयश आणि नंतर आपण कंटिन्यू प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी मिळवलेलं आपण यश याच्याबाबत काय करायचं आहे प्रत्येकाने आपला जो अनुभव आहे किंवा प्रसंग आहे त्याचा आपापसामध्ये आपण काय करायचे चर्चा करायचे सांगायचे. लक्षात घ्या. पुढे बी आकडा काय म्हटलेलं आहे बघा. डिस्क्राईब विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप in a remarkable. आता what is mean by remarkable? The meaning of the word remarkable that means उल्लेखनीय. लक्षात घ्या रिमार्केबलचा अर्थ आहे उल्लेखनीय. तर काय म्हटले डिस्क्राईब विच एक्सपिरियन्स shared in the group is the remarkable. Fill the flow chart with the steps taken for success. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नाशी संबंधित हा प्रश्न आहे बघा. एशी संबंधित आहे की गटामध्ये सांगितलेला कोणता अनुभव हा जास्त रिमार्केबल आहे म्हणजे उल्लेखनीय आहे ते आपण त्या ठिकाणी ठरवायचं आहे आणि ते यश मिळवण्याकरिता केलेली प्रत्येक कृतीना कृती, लक्षात घ्या प्रत्येक केलेली कृतीना कृती लिहून आपण या ठिकाणी जो प्रवाह तक्ता दिलेला आहे त्या प्रवाह तक्त्यामध्ये आपण पूर्ण करायची आहे हे लक्षात घ्या. सी द नेक्स्ट नंबर 2 काय दिलेलं आहे बघा. सेट द इमेजेस, rearrange and write the proper line numbers for each from those given below. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे वाचायचं आहे आपण आणि दिलेल्या प्रत्येक आकृतीला योग्य असा क्रमांक आपण द्यायचा आहे लक्षात घ्या. तर काय म्हटले बघा जर आपण हे आकृत्या जर मोजल्या तर किती आकृत्या आहेत बघा. हाऊ मेनी
images are given there, 3 and 3, 6 images are given there. Okay students, तर बघा काय म्हटलेलं आहे, set the images, arrange and write the proper line numbers for each from those given below. तर दिलेल्या प्रत्येक आकृतीला योग्य क्रमांक द्या म्हणलेलं आहे. बघा खाली इथं वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य बघा, लुक ॲट ऑल द इमेजेस केअरफुली अँड देन यू ट्राय टू गिव्ह द प्रॉपर नंबर्स टू द इमेजेस. ओके स्टुडंट्स, लिसन. द स्पायडर काय दिलेलं बघा, द स्पायडर क्लाइम्बड अगेन अ लिटल हायर. सेकंड नंबर काय दिले बघा, यट it did not give up and climbed higher and higher. Third, it slipped and fell down. Fourth, a spider began to climb a wall. Fifth, finally it reached the top. And last काय म्हटलेलं आहे, it fell down again the second time. आणि त्यानंतर आपल्याला मॉरल लिहायचं आहे, लक्षात घ्या. तर पहिलं जे चित्र आहे बघा, पहिलं जे इमेज आहे ते या ठिकाणी काय येईल बघा, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा इथं वरती हा जो कोळी आहे स्पायडर, म्हणजे भिंतीवरती चढायला तो शिकत आहे बघा. या ठिकाणी असं चौथा क्रमांक या ठिकाणी येईल बघा, अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल. तर पहिलं जी इमेज आहे बघा पुस्तकामधील, त्याला आपण पहिल्याला 4 क्रमांक इथं द्यायला हवा. पा अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल, म्हणजे जो तो स्पायडर आहे, जो कोळी आहे, त्यानं सुरुवात केलेली आहे भिंतीवरती चढण्यास, लक्षात घ्या. आता सेकंड इमेज बघा, दुसरं इमेज, त्याला किती क्रमांक द्यायला पाहिजे पहा. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सुरुवात केलेली पण तो पडला खाली, म्हणजेच थर्ड नंबर याला द्यायला पाहिजे. इट स्लीप्ड अँड फेल डाऊन, घसरला आणि तो खाली पडला. नेक्स्ट थर्ड इमेज बघा काय आहे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. थर्ड इमेज बघा, या ठिकाणी आपल्याला क्रमांक किती दिला पाहिजे बघा. पुन्हा त्यानं प्रयत्न केलेला आहे बघा चढायला, आणि थोडासा तो पहिल्यापेक्षा तो वरती जरासं गेलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 क्रमांक दिला पाहिजे. द स्पायडर क्लाइम्बड अगेन अ लिटल हायर, म्हणजे थोडासा वरती गेलेला आहे. आणि नेक्स्ट फोर्थ इमेज बघा काय आहे, त्याच्यानंतर फोर्थ इमेजला आपण किती क्रमांक द्यायला हवा बघा. या ठिकाणी जो आहे तुम्हाला वाटतं प्रयत्न केला, जरासा वरती गेला, पुन्हा तो खाली पडलेला दिसतोय बघा आपल्याला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 क्रमांक द्यायला हवा. इट फील डाऊन अगेन, द स्पायडर फील डाऊन अगेन द सेकंड टाइम, म्हणजे तो कोळी पुन्हा एकदा तो काय खाली पडला, लक्षात घ्या. अँड नेक्स्ट फिफ्थ इमेज बघा काय दिसते आपल्याला. या ठिकाणी फिफ्थ इमेज दिसते बघा, पूर्णपणे तो वरती गेलेला आहे बघा. तर या ठिकाणी आपल्याला क्रमांक 2 द्यायला हवा बघा आपल्याला. यट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. यट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर, म्हणजे सगळ्यात वरती तो तरी सुद्धा जरी पडला, दुसऱ्या वेळेला पडला तरी सुद्धा तो आता मात्र सगळ्यात वरती गेलेला आहे. आणि लास्ट पिक्चर या ठिकाणी लास्ट इमेज दिसते, जे आपल्याला त्या ठिकाणी आपण एक क्रमांक राहिलेला कुठला आपला आहे, 5वा क्रमांक द्यायला हवा की फायनली इट रीच्ड द टॉप. आणि शेवटी अखेरीस का होईना तो स्पायडर रीच्ड द टॉप, म्हणजे सगळ्यात उंच तो गेला, शिखरावरती गेला म्हणूया आपण, सगळ्यात उंच अशा भिंतीवरती तो गेला असं म्हणायला पाहिजे. द मॉरल ऑफ द स्टोरी इज लिसन केअरफुली. If you don't success at the first, try again and again till you succeed. ओके, व्हेरी नाईस. तर याचा अर्थ काय बघा विद्यार्थी मित्रांनो, इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट, जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही तर ट्राय अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे, लक्षात घ्या, आणि करत राहायचं आहे. असं या ठिकाणी आपल्याला मॉरल यातनं मिळते पा. ओके, सी ऑन पेज नंबर, नेक्स्ट पेज नंबर 28. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट पोएम.
Try again. Okay, students. Now see the first line. T is a lesson you should heed. Try again. T. What is mean by T? Tease. T-I-S. Tease. The meaning of tease is given there on page number 28. See, tease, that means a shortened फॉर्म ऑफ इट इज. म्हणजे इट इजचा काय आहे, हा शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात घ्या. ओके. टीज इज tease is a lesson you should heed. Heed, that means write down next word heed. H-E-E-D. Heed means pay attention to. म्हणजे लक्ष देणे. लक्ष देणे लिहून घ्या शब्द, लक्षात घ्या. नवीन शब्द लिहित जावा. Tease, that means shortened form of it is, and heed, that means pay attention, means लक्ष देणे. काय आहे पहिल्या ओळीचा अर्थ बघा. टी इज अ लेसन यू शुड हीड. म्हणजे या ठिकाणी दिलेला जो काही लेसन आहे, जो काही तुम्हाला दिलेला लेसन आहे, त्याच्याकडे तुम्ही काय केलं पाहिजे, लक्ष हे दिलं पाहिजे, लक्षात घ्या. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तुम्ही पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. सी द नेक्स्ट लाईन. If at first you don't succeed, the poet said, W.E. Hickson said, if at first you don't succeed, try again. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कवी असं म्हणतोय की जर तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये जर तुम्हाला यश मिळालं नाही, जर तुम्ही सक्सेस नाही झाला, तुम्हाला नाही होता आलं, तुम्ही अपयश झाला किंवा तुम्हाला अपयश आलं, तरी सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे की पुन्हा तुम्ही प्रयत्न हा केला पाहिजे, हे लक्षात घ्या. याचा अर्थ इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. ओके. सी द नेक्स्ट लाईन. देन युअर करेज शुड अपियर. देन युअर करेज शुड अपियर, फॉर इफ यू विल परसेव्हर. लक्षात घ्या. त्यानंतर तुमच्यामध्ये करेज म्हणजे काय, या ठिकाणी करेज म्हणजे धाडस, धैर्य, लक्षात घ्या. त्यानंतर तुमच्यामध्ये करेज म्हणजेच धैर्य, धाडस, हिंमत ही तुमच्यामध्ये आली पाहिजे. एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, साध्य होत नाही, एखाद्या गोष्टीमध्ये जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही, तोपर्यंत आपणच तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे की सतत आपण प्रयत्न हा केलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. काय म्हणलेलं आहे. Then your courage should appear, for if you will persevere. Persevere चा एक अर्थ लिहून घ्या. What is meant by persevere? That means keep trying till one achieves. म्हणजे काय बघा, दीर्घ प्रयत्न करणे. दीर्घ प्रयत्न करणे. लिहिला शब्द. See the next. Okay, students, see the next line. You will conquer, never fear. Try again. तर कॉन्क्युअरचा अर्थ काय बघा. CONQUER. कॉन्क्युअर, दॅट मीन्स जिंकणे. कॉन्क्युअर, दॅट मीन्स जिंकणे. यू विल कॉन्क्युअर, नेव्हर फिअर. फिअर म्हणजे भीती. म्हणजे विद्यार्थ्यांनो, नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला निश्चितपणे यश हे मिळणार आहे. तेव्हा तुम्ही भीती बाळगू नका, तुम्ही घाबरू नका. यश हे तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, ट्राय अगेन. म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न केला पाहिजे, लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन. वन्स ऑर ट्विस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. तर वन्स म्हणजे एकदा, ट्विस म्हणजे दोनदा. वन्स ऑर ट्विस दो यू शुड फेल. फेल म्हणजे अपयश येणे किंवा अपयश येणे. तर एक वेळेला किंवा दोन वेळेला जरी तुम्हाला विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर अपयश आलं, जर तुम्हाला अपयश आलं असेल तरी सुद्धा तुम्ही घाबरू नका, भिवू नका. तुम्ही काय करा, प्रयत्न करा. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही इफ यू वुड ॲट लास्ट prevail, write down next word, new word, prevail, PREVAIL. prevail, that means प्रभुत्व मिळवणे, लक्षात घ्या. तर काय म्हणलेलं आहे कवी म्हणतो इथं, इफ यू वुड ॲट लास्ट
प्रिव्हेल ट्राय अगेन. शेवटी जरी तुम्हाला यश मिळणार असले तरी देखील शेवटी तुम्हाला प्रयत्न मात्र तुम्हाला हा केलाच पाहिजे असं कवी म्हणतोय पहा. यश मिळणार आहे तुम्हाला, जरी मिळणार असलं तरी सुद्धा शेवटी तुम्हाला हा प्रयत्न हा करावाच लागेल, केलाच पाहिजे. सी द नेक्स्ट लाईन. इफ वी स्ट्राईव्ह. व्हॉट इज मीन बाय स्ट्राईव्ह? राईट डाऊन. स्ट्राईव्ह दॅट मीन्स ट्राय व्हेरी हार्ड, स्ट्रगल. स्ट्राईव्ह व्हेरी हार्ड, स्ट्रगल म्हणजे चाशी झगडणे. चाशी झगडणे. काय म्हटले पा? इफ वी स्ट्राईव्ह टीज नो डिसग्रेस. राईट डाऊन. नेक्स्ट वर्ड डिसग्रेस. कमीपणा. डिसग्रेस दॅट मीन्स कमीपणा म्हणजेच लूज ऑफ रिस्पेक्ट. लूज ऑफ रिस्पेक्ट. लक्षात घ्या. तर काय म्हणलेलं आहे बघा. इफ वी स्ट्राईव्ह टीज नो डिसग्रेस म्हणजे जरी आपण स्ट्राईव्ह केला म्हणजे जरी आपण झगडलो, प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये कोणतीही त्याच्यामध्ये शर्मेची किंवा लाजेची अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाही. प्रयत्न हा तुम्हाला केलाच पाहिजे. सी द नेक्स्ट लाईन. दो वी डू नॉट विन द रेस. कवी म्हणतोय जरी एखादी शर्यत रेस एखादी जरी आपण जिंकलो नसलो किंवा जिंकलो नाही. दो वी डू नॉट विन द रेस व्हॉट शुड वी डू इन दॅट केस. तर बघा जरी एखादी शर्यत रेस एखादी जरी आपण जिंकलो नाही तर अशा वेळेला त्यावेळेला आपण पुन्हा एकदा अतिशय जोमानं जोरदार अशा प्रकारचा आपण पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. ट्राय अगेन. पुन्हा आपण प्रयत्न केला पाहिजे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. व्हॉट यू मीन बाय टास्क? टास्क दॅट मीन्स डिफिकल्ट वर्क. राईट डाऊन. टास्क TASK. टास्क दॅट मीन्स डिफिकल्ट वर्क म्हणजे अवघड काम. तर काय म्हणतोय कवी? द पोएट हिअर सेड. W.E. हिक्सन. पोएट सेड इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ट्राय अगेन. कवी म्हणतो या ठिकाणी जर तुम्हाला जर वाटलं की तुमचं जे काम आहे ते काम अतिशय कठीण अतिशय अवघड आहे असं जर तुम्हाला वाटलं असलं तरीही तुम्ही पुन्हा तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे हे लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस किंवा पारितोषिक म्हणतो आपण. प्राईज म्हणतो इंग्रजीमध्ये. दुसरा शब्द आहे प्राईज. लक्षात घ्या. रिवॉर्ड दॅट मीन्स प्राईज, बक्षीस. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कवी म्हणतोय की वेळ जी आहे ती वेळच तुम्हाला निश्चितपणे काय कधी ना कधी तुम्हाला एखादं पारितोषिक बक्षीस तुम्हाला रिवॉर्ड तुम्हाला घेऊन येईल. वेळ तुम्हाला मिळणार आहे रिवॉर्ड. तेव्हा तुम्ही काय केला पाहिजे? ट्राय अगेन. तुम्ही पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. सी द नेक्स्ट लाईन. ऑल दॅट अदर folk can do. All that other folk can do. Why with patience may not you. कवी म्हणतोय शेवटी की इतर जे काही लोक प्रयत्न करतात तर मग अशा प्रकारचे सहनशीलता जी आहे ती सहनशीलता आपल्यामध्ये का नाही असं कवी म्हणतोय. जे लोक इतर आहेत ते प्रयत्न करतात मग तशा त्या लोकांच्या सारखी सहनशीलता आपल्याकडे का नाही? तर ती सहनशीलता आपल्याकडे असली पाहिजे हे लक्षात घ्या. पेशन्स. राईट डाऊन. पेशन्स दॅट मीन्स कॅपॅसिटी टू ऍक्सेप्ट डिले म्हणजे सहनशीलता. कॅपॅसिटी टू ऍक्सेप्ट डिले विदाउट लुझिंग होप. जे आशा न लूज करता म्हणजे सहनशीलता. लक्षात घ्या. व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. सी द लास्ट लाईन. ओनली कीप दिस रूल इन फ्यू ट्राय अगेन. शेवटी कवी म्हणतोय की तुमच्या
फ्यू म्हणजे काय, दृष्टिकोन लक्षात घ्या. तर तुमच्या दृष्टिकोनामध्ये तुमचा जो मतप्रवाह आहे, तुमचा मतप्रवाह तुम्ही ठाम केला पाहिजे. लक्षात घ्या, तुमचा मतप्रवाह तुम्ही ठाम केला पाहिजे की आपण प्रयत्न हा केलाच पाहिजे आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. रिटन बाय दिस पोएम W.E. Hickson. Okay students, now listen the poem Try Again. किसने परमेश्वर से प्रेम किया और आज्ञा is a lesson you should hate. Try again. Is a lesson you should read. Try again. If at first you don't succeed, try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again. You will conquer, never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, this no disgrace, though we do not win the race. If we strive, this no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not you? All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. Only keep this rule in view. Try again. Only keep this rule in view. Try again. Try again. Try again. तर विद्यार्थ्यांनो, स्टुडंट्स, इन दिस वे यू ट्राय टू सिंग द पोएम ॲट युअर होम. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कविता आपण घरी म्हणण्याचा प्रयत्न करा. ओके, नाउ सी इंग्लिश वर्कशॉप, पेज नंबर 28, इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग anagrams contain words oblique phrases from the poem. Guess and write what they are. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहा, anagrams मध्ये या कवितेतील काही शब्दांचा, शब्दगटांचा या ठिकाणी समावेश आहे. तर हे anagrams कोणते ते या ठिकाणी आपण लिहायचे आहेत, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण बघा. या ठिकाणी एक उदाहरण आहे, रेनी टॅग, RAINYTAG, रेनी टॅग. याच्यापासून anagram तयार होतोय, ट्राय अगेन. पुढे बघा, आवर केज, आवर केज यापासून anagram तयार होतोय, करेज, COURAGE. नेक्स्ट आहे वेट सर, याच्यावरून anagram काय तयार होते कवितेमधून बघा, स्ट्राईव्ह, STRIVE, स्ट्राईव्ह.
तर इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द फर्स्ट क्वेश्चन. तर अशा प्रकारे पहिला प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे, लक्षात घ्या. सी ऑन पेज नंबर 29. सेकंड क्वेश्चन, फाइंड आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा आहे, काय सांगितलेलं आहे बघा. पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. या कवितेमधनं आपल्याला या ओळी पिकआउट करायच्या आहेत बघा आणि लिहायच्या आहेत पहा. तर पहिली जी ओळ आहे बघा, इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शाल विन. ओळ बघा कोणती आहे ओळ पहा. तर ही ओळ आपल्याला जी आहे ती कवितेमधून आपल्याला काय करायची आहे, घ्यायची आहे, लक्षात घ्या. म्हणजेच फॉर इफ यू विल परसेवर यू विल, काय बघा कवितेमध्ये, यू विल कॉन्क्युअर. बघा इथं आहे ओळ या ठिकाणी परसेवर, यू विल कॉन्क्युअर नेव्हर फिअर, ही ओळ या ठिकाणी येईल पहा. काय येईल बघा पहिल्या ओळीचं, इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शाल विन. तर कोणती कवितेमधून ओळ येईल या ठिकाणी, कन्व्हे दे इथं आहे बघा, इफ यू विल परसेवर यू विल कॉन्क्युअर नेव्हर फिअर. तर अशा प्रकारे इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन, फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनम्स दॅट मीन्स अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे की या कवितेमधून विरुद्धार्थी जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल सक्सीडला कवितेमध्ये विरुद्धार्थी शब्द आलेला आहे कोणता पहा. बघा कोणता आलेला आहे कवितेमध्ये शब्द, FAIL, फेल. सक्सीडला कोणता आलेला आहे, फेल. पुढचा दुसरा बघा शब्द कोणता आहे, दुसरा शब्द आहे पनिशमेंट. लक्षात घ्या या ठिकाणी शब्द आलेला आहे रिवॉर्ड. म्हणजे पनिशमेंट म्हणजे एखादी शिक्षा, शासन म्हणतो आपण त्याला, बक्षीस. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. तर अशा प्रकारे तिसरा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे. फोर्थ क्वेश्चन, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनो आपण स्वतः द्यायची आहे ते लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. कोणता लेसन आपण आपल्या मनामध्ये, काय लेसन ठेवला पाहिजे लक्षात घ्या आपल्या मनामध्ये नेहमी. तर इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड you should try again and again. That lesson we should keep always in our mind. Okay students, तर राहिलेल्या इतर प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या मनाने या ठिकाणी लिहायची आहेत, लक्षात घ्या. पाचवा प्रश्न कोणता आहे बघा, रीड द पोएम अँड फिल इन द वेब चुजिंग पॉइंट्स फ्रॉम इट. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कवितेमधले काही मुद्दे ते मुद्दे निवडून हा जो तक्ता दिलेला आहे, जाल तक्ता दिलेला आहे, जाळं दिलेलं आहे ते पूर्ण आपण करायचं आहे. काय दिलंय बघा, व्हॉट लीड्स टू सक्सेस. तर एक या ठिकाणी दिलेलं आहे पहिला आपल्याला, ट्राईंग अगेन. पुन्हा परसेव्हरन्स हा येईल बघा. त्याच्यानंतर स्ट्रायव्हिंग आहे, करेज आहे, पेशन्स आहेत. असे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत, लक्षात घ्या. And see the last question, most lines from the poem can serve as a truth or a proverb. Pick out 3 or 4 such lines. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या कवितेतील काही ओळी, या ठिकाणी काही ओळी सत्यवचन किंवा म्हण म्हणून आपल्याला उपयोगी पडतात. तर अशा आपल्याला 3-4 ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ काय, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन अँड अगेन. दुसरी ओळ आपल्याला म्हणता येईल बघा,
टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. युअर रिवॉर्ड इज टू बी पेशंट. पेशंट लक्षात घ्या. तर अशा वेळी आपल्याला कवितेमधनं काय करायचे आहेत, लिहायच्या आहे ते लक्षात घ्या. शेवटी काय बघा, युझिंग तेच आहे बघा, डेकोरेटिव्ह स्टाईल्स राईट द सेम लाईन्स इन लाईन्स टू मेक अ पोस्टर. या ठिकाणी पोस्टर बनवायचं आहे. अँड विथ परमिशन पुट देम अप इन युअर स्कूल बिल्डिंग. लक्षात घ्या. काय शेवटचं राहू देत. 6वा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे आणि अशा प्रकारे ही कविता आपण म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याचे जे स्वाध्याय ते स्वाध्याय आपण पूर्ण करून आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आपल्या पालकांची स्वाक्षरी घ्यायची आहे. ओके स्टुडंट्स.